जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 10वा. जगज्योती नाम. समास 4. बीज लक्षण नाम. श्रीराम समर्थ. हा दशक जगज्योती नाम या दशकात मागील समासातून आपण विश्वातील ऊर्जारूपी जाणीव आणि तिची व्यक्त रूप अर्थात पंचमहाभूत यांचं चिंतन केलं. पंचमहातत्व एकमेकात कालवलेली असून एकातून दुसरं अशा पद्धतीनं ती निर्माण होतात. याचाही आपण अभ्यास पाहिलेला आहे, मागोवा घेतलेला आहे. मागील देह अशंका शोधन नाम या समासात विश्व उत्पत्ती संदर्भात मोलाचं मार्गदर्शन करताना जाणीवेचा वाहक असणाऱ्या वायूच्या प्रचंड कार्याचा आवाका समर्थांनी समजावून सांगितला. पण त्या समासामध्ये एक प्रश्न, शेवटच्या ओवीचा एक प्रश्न अनुत्तरित राहिला. तो म्हणजे मनुष्य कोठून झाली हे मुख्य आशंका राहिली. पुढे वृत्ती सावध केली पाहिजे श्रोती. म्हणजे मनुष्य पृथ्वी तलावर भूतलावर कसा आला, कशासाठी आला, त्याची निर्मिती कुणी केली, अशा प्रश्नांचा उहापोह समर्थ या बीजलक्षण समासात करत आहेत. या प्रश्नाच्या, या ओवीतील प्रश्नाच्या उत्तरादाखल ते सांगू लागतात. श्रीराम समर्थ. आता पाहो जाता उत्पत्ती, मनुष्यांपासून मनुष्य होती, पशुपासून पशु निपजती प्रत्यक्ष आता. म्हणजे वक्ता म्हणतोय की, म्हणजे समर्थ म्हणतायत की आता उत्पत्ती संबंधी पाहू लागल्यास, पाहू गेलं तर आपल्याला असं दिसून येतं की मनुष्यापासून मनुष्यांची उत्पत्ती होते, निर्मिती होते. पशूंपासून पशूंची उत्पत्ती, निर्मिती होत असते. हे आपण प्रत्यक्ष पाहत असतो, हे आपण प्रत्यक्ष पाहतो. बघा, आपण राहत असलेल्या समाजामध्ये, आपल्या अवतीभोवती आपण जगत असलेल्या सामाजिक परंपरांमध्ये बऱ्याच कुटुंबात वंशावळ सांगण्याची प्रथा आहे. वडील, आजोबा, पंजोबा, खापरपंजोबा अशा रीतीनं आपण फार फार तर 4-5 पिढ्या मागं जाऊ शकतो. पण त्यापूर्वीच्या पुरुषांबद्दल मात्र क्वचितच आपल्याला माहिती असते. पण असा शोध जर घेत घेत आपण मागं जायचं ठरवलं तर आपला शोध सृष्टीचा निर्माता असलेल्या ब्रह्मदेवांपर्यंत येऊन थांबतो. एखादा अतिचिकित्सक असंही विचारू शकतो की मग या ब्रह्मदेवांचा निर्माता कोण? परमार्थात चिकित्सा आणि जिज्ञासा जरूर असावी, पण तिला साधनेचं पाठबळ असेल तर ती एका टप्प्यापर्यंत, एका टप्प्यावर थांबते. तरी काही वेळा असंही वाटतं की अशा प्रश्नांचा दैनंदिन जीवनाशी तसा थेट संबंध येत नाही. मग खरंच या प्रश्नांची उकल शोधण्यात वेळ घालवण्याची, वेळ दवडण्याची गरज आहे का? आपण जर उदाहरण पाहिलं तर लांबच्या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेचा प्रवास सोयीचा असतो. असा प्रवास करताना रेल्वेच्या डब्यात बसून आपण प्रवासाचा आनंद घ्यावा. पण डब्याचा पत्रा किती जाडीचा असेल, चाकं किती असतील, त्या डब्याला लागणारी जी चाकं आहेत ती किती असतील, त्या पत्र्याला, रेल्वेच्या पत्र्याला रिबीट किती ठोकले असतील, याचा आपण का विचार करायचा? तसं आपण या सृष्टीत जन्माला आलोय. मग इथल्या जगण्यातला आनंद लुटायचा सोडून आत्ताच ऐकलेल्या प्रश्नांचा
उगाचच विचार कशासाठी करायचा, त्या प्रश्नांमध्ये कशासाठी आपण गुंतून राहायचं. पण जीवाच्या सर्व शंका फिटून त्यांच्या अंतरंगात समाधान प्रस्थापित करण्याच्या एकमेव उद्देशानंच समर्थ या प्रश्नांचा उहापोह आपल्यासमोर ठेवत आहेत. माहिती असणं आणि ज्ञान असणं या दोन वेगवेगळ्या बाजू आहेत. विश्व उत्पत्तीच्या रहस्यांची केवळ माहिती करून घेण्यापेक्षा त्या माहितीचं ज्ञानात परिवर्तन होऊन आंतरंगी समाधान कसं वाढेल, कसं राहील, हे अधिक महत्त्वाचं आहे. त्यासाठीच तर समर्थांनी ग्रंथराज दासबोधाची रचना केलेली आहे. विश्वनिर्मितीचं बीज आपल्याला समाधान कसं देऊ शकेल हे पाहणं अधिक महत्त्वाचं आणि उचित ठरेल. आजच्या तणावग्रस्त जीवनशैलीनं मनुष्याला चिंता, भ्रांत, काळजी यांनी पूर्त घेरलेलं आहे. कुणी शारीरिक व्याधींनी तर कुणी मानसिक रोगांनी त्रस्त आहे. त्यामुळं वैतागून प्रत्येकजण जणू भगवंताला आपली व्यथा कैफियत सांगताना म्हणतोय की, हे देवा, अरे देवा, का म्हणून ही सारी दुःख माझ्या वाट्याला येत आहेत. खरं तर आनंद उपभोगण्यासाठी देवानं या सृष्टीमध्ये कितीतरी विविधता निर्माण केलेली आहे. पण ही सृष्टी आपल्यासाठी आनंददायी न ठरता दुःखदायीच ठरत असल्याचं अनेक जणांना, अनेक लोकांना वाटत असतं. तसं पाहायला गेलं तर आनंद मिळावा यासाठी आपण ठोस काही उपाय करतो का, हाही एक गहन प्रश्नच आहे. उमेदीच्या काळात आपण पैसा पैसा करत आरोग्याकडं दुर्लक्ष करून धनसंपदा गोळा करत असतो, धन संपादन करत राहतो आणि उतार वयात तोच पैसा आपल्या आजारपणावर खर्च करतो. थोडक्यात आपण जगतो असं की कधी मरणारच नाही आणि मरतो असं की कधी जगलोच नाही. म्हणजे आपल्या या विचित्र अवस्थेचं मूळ कारण आहे आपल्या अस्तित्वाचं गमक. या सृष्टीचं खरं स्वरूप आपल्याला कळतच नाही. आपण अहंकाराला कवटाळून अज्ञानाची कवचं अंगावर चढवून मी म्हणजे देह ही भूमिका आपली जास्तीत जास्त अधिकाधिक घट्ट करतो आणि मिथ्या सृष्टीतील मिथ्या व्यवहारास सत्यत्व देऊन बसतो. व्यवहारात तुझं माझं या जुगलबंदीत चांगली वाईट कर्म घडतात. भलीबुरी कर्मांमुळे त्यातून निर्माण होणारे तणाव, द्वेष, मत्सर शेवटपर्यंत आपला पिच्छा पुरवतात. अशा वेळी बीजलक्षण समासातून समर्थांनी मांडलेलं विश्व उत्पत्तीचं सहज सुंदर रहस्य आपले अंतचक्षु उघडण्याला मदत करतं आणि आपल्या त्रस्त मनाला शांत करतं. मानवाची उत्पत्ती कशी झाली हे दोन प्रकारांनी सांगता येते. आपण दोन प्रकारे सांगू शकतो. एक म्हणजे उत्क्रांती आणि दुसरी म्हणजे निर्मिती. तर उत्क्रांती विज्ञानाधिष्ठित आहे, तर निर्मिती ही आध्यात्मिक दृष्टिकोनावर आधारलेली आहे. तर्कवादी विचारातून इंग्लंडच्या चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञानं मानवाच्या उत्क्रांतीचा सिद्धांत सुमारे 200 वर्षापूर्वी मांडला. त्याच्या म्हणण्यानुसार प्रथमतः सूक्ष्म चेतनाशक्ती अस्तित्वात होती. तिला रूप आणि आकार नव्हता. यथावकाश पाणी निर्माण होऊन ते गोठून जडतत्व निर्माण झालं. जलात वनस्पती निर्माण होऊन त्या आधारे विकास होत होत अनेक पशुपक्षी जन्माला आले. पशूंमधील माकडाचा विकास होत होत
त्यातून मनुष्याची निर्मिती झाली असं डार्विनचा सिद्धांत सांगतो. हा सिद्धांत आपण सर्वजण मानतो आणि आज जगमान्य असलेला हा सिद्धांत संतांच्या अनुभूतीपेक्षा, संतांच्या अनुभवापेक्षा खूपच वेगळा आहे. पहा, डार्विननं त्याचं स्वतःचं मत सुमारे 200 वर्षापूर्वी मांडलं होतं, पण सृष्टीचा विकास तर सनातन काळापासून झालेला असल्याचं शास्त्र आणि पुराणांमधून दिसून येतं. डार्विनच्या म्हणण्यानुसार सृष्टीचा, मनुष्याचा विकास टप्प्याटप्प्यानं होत आला तर आत्मज्ञानी सत्पुरुष विश्व उत्पत्तीकडं वेगळ्या दृष्टीनं पाहतात. अशा दोन्ही मतांचा तुलनात्मक अभ्यास आपण पुढे बघणार आहोत. डार्विनच्या उत्क्रांतीच्या मताला संत का बरं मानत नसावेत? जीवाच्या अस्वस्थ मनाला स्वस्थ करणं, त्याला विश्राम मिळवून देणं, समाधान देणं हे संतांचं खरं तर विहित कार्य आहे. मनुष्याचं जीवन अतिशय सुखानं, अपार सुखानं, शांतीनं भरून टाकण्यासाठी ते म्हणजे संत झटत असतात. डार्विनच्या उत्क्रांतीवादानुसार वनस्पती ते मनुष्य या विकासात जीव अनेक योनींमधून फिरत येतो असं मानलं जातं. त्यामध्ये विविध वनस्पती, कृमी, कीटक, जलचर, पशु, पक्षी, प्राणी, माकड व शेवटी मनुष्य इथपर्यंतच्या प्रत्येक योनीमध्ये जीवाला चिंता, भय आहेत. जीवाचा एका योनीतून दुसऱ्या योनीत विकास जरी होत असला तरी त्याच्या अंतरंगातील भय कायम असतंच. देहाच्या आधारे होणारा विकास भययुक्तच असेल तर मग भगवंतानं वृथाच सृष्टी निर्माण केली असं म्हणावं लागेल. मनुष्यासह कोणत्याही योनीतील जीव भीतीमुक्त होऊन स्वस्वरूपाला जाणण्यासाठी जर असमर्थ ठरत असेल तर मनुष्य जीव निर्माण करून भगवंतानं काय साधलं असेल बरं? त्याचं काही चुकलं तर नाही ना, अशी शंका घेण्याला वाव मिळतो. मानव बुद्धिमान असूनही भ्रांत मिटवू शकत नाही. मनुष्यदेह मिळण्या अगोदरच्या योनीत त्याला कुठल्याही उपाधी नव्हत्या. पैसा, अडका, मानापमान, भौतिक उत्कर्षाची आस यापैकी कशाचीच गरज मनुष्य तर जीवाला नसते. मग असं असेल तर मग अशा योनीत असताना तरी जीवाला काळजीपासून दूर राहता येणं, समाधान मिळणं शक्य होतं, पण तसं घडताना दिसत नाही. हे सत्य आहे. जीव मनुष्यदेह धारण करतो खरा, पण त्याची भूमिका चुकल्यामुळं त्याला जीवनाचं खरं स्वरूप समजावून देण्यासाठी संतांना उत्क्रांतीवादात हस्तक्षेप करावा लागतो. अज्ञानी मूळ जीवाचं समाधान हे जणू संतांचं ध्येयच. त्यासाठी ते सामान्य जीवाच्या पातळीवर येतात, त्याला समजवतात. अन्यथा एका रामनामाशिवाय त्यांना कशाचा द्याह नसतो, कशाचाही ध्येय ध्यास नसतो आणि आपणही फक्त भगवंताचं नाम सतत घ्यावं अशीच त्यांची अपेक्षा असते. दासबोधासारख्या ग्रंथातून केवळ माहिती द्यावी असा जर उद्देश असता तर संतांची लेखणी मूकच राहिली असती. पण संत ही आपली अनंत काळाची माताच आहेत. आपल्यासारख्या आताताई लेकरांनी अकराळस्तेपणा करू नये, आपल्या हातून अपकृत्य होऊ नयेत. उलट आत्मोद्धार करून घेऊन मनुष्य जन्माचं सार्थक व्हावं या उदात्त उद्देशानं समर्थ माऊली बीज लक्षणासारखे समास रचून
उत्क्रांतीवादासारख्या पोकळ कल्पना दूर करू पाहते आहेत. आपल्या मनातील भय, चिंता यांना पळवून लावून सृष्टी निर्मितीचं खरं सूत्र ती उलगडून दाखवत आहे. हे सूत्र आपण पुढे बघू. माणसानं बुद्धी, तर्काच्या मदतीनं मांडलेला मानवाच्या उत्पत्तीचा सिद्धांत व आत्मज्ञानी संतांनी स्वानुभवानं जाणलेली मानवाच्या निर्मितीची प्रक्रिया यामधील फरक आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. विज्ञानानं डार्विनचा मनुष्य हा सर्वात सुधारलेला प्राणी आहे हा तर्कावर बेतलेला उत्क्रांतीवाद स्वीकारला आहे. डार्विनच्या या तत्वाला छेद देत मनुष्य निर्मितीची प्रक्रिया वेगळ्याच तऱ्हेनं झाल्याचं संत अनुभूतीनं सांगतात. डार्विन अर्थात विज्ञानानं ग्राह्य धरलेलं मत आणि संतांना आलेली अनुभूती यातील मूलभूत फरक आता आपण बघूया. सृष्टीचं अस्तित्व सत्य मानून सृष्टीला ग्राह्य धरून विज्ञान या विश्वाची तसंच मनुष्यांची उत्पत्ती क्रम विकासानं झाली असावी असा तर्क मांडतं. म्हणजेच सृष्टी निर्माण झाली आणि मनुष्य विकसित होत गेला असं अनुमानशास्त्रज्ञ आपल्यासमोर ठेवतात. मात्र समर्थांसारखे आत्मज्ञानी संत यांनी 8व्या दशकामध्ये सांगितलेलं आहे, अरे जे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही, तथापि सांगो जेणे काही संशयनो रे. म्हणजे जे निर्माण झालेच नाही अशा विश्वाबद्दल काय आणि कसं सांगणार. सृष्टी निर्माण झालीच नाही, आपल्याला जी दिसते ती सृष्टी परमात्माचा विस्तार आहे असं संत मानतात. या दोन भिन्न विचारसरणीतून एक मुद्दा ठळकपणे समोर येतो. तो असा आहे की विज्ञान अर्थात शास्त्रज्ञ मायेतून परब्रह्माकडे पाहतात तर सत्पुरुष परब्रह्माच्या बाजूने विचार करतात. आपण सर्वजण मायेच्या विळख्यात सापडलेलो आहोत. आपले विचार, कल्पना, संवेदना, भाव भावना मायेच्या अखत्यारीत येत असल्यामुळं आपण मायापटल ओलांडून जाऊ शकत नाही. त्यामुळं डार्विनसारखा एखादा शास्त्रज्ञ विचारवंत मानवाच्या उत्पत्तीचा तर्कवादावर आधारित सिद्धांत मांडतो तेव्हा ते विचार तर्कनिष्ठ बुद्धिनिष्ठ मंडळींना तोषवतात. आपल्या तर्काला आधार मिळाल्यामुळं मनुष्यमन तात्पुरतं समाधान पावतं. या उलट संतांचं सांगणं असं आहे की जिथं सृष्टीच निर्माण झाली नाही तिथं मानवाच्या उत्पत्तीची शंका येऊच शकत नाही. संतांचं हे मत मात्र आपल्याला पूर्णपणे कल्पना विलास वाटतो, कारण आपल्याला त्यांची प्रचिती नसते. कल्पनेनं दृश्याची प्रचिती आपल्याला चटकन येते. त्यामुळं सृष्टीपासून वेगळं राहून तिचं अस्तित्व नाकारून आपण सृष्टीचा विचार करू शकत नाही. म्हणून आपण डार्विनचा सिद्धांत सत्य मानतो, पण समर्थांचे स्वानुभूतीचे बोल आपण मात्र आपल्या अंतरंगात उतरू शकत नाही. याचं काय कारण असावं यामागं? संत परब्रह्माच्या बाजूनं जेव्हा सृष्टीकडे बघतात तेव्हा त्यांना सर्वत्र भगवंतच भरून उरलेला असल्याचं दिसतं. संत तुलसीदास विश्वनाथाचं वर्णन करताना म्हणतात, सिय राममय सब जगज्जनी. संतांची ही भूमिका आत्मानुभूतीची आहे. पण आपण जेव्हा मायेतून परब्रह्माकडे बघतो तेव्हा माया परब्रह्माचा विचार आपल्या अंतरंगात स्थिरावूच देत नाही. परब्रह्माला कल्पना स्पर्श करू शकत नाही आणि आपण कल्पनेशिवाय विचारच करू शकत नाही. मग कल्पना थांबली की विश्वास उडतो. त्यामुळं सृष्टीच्या मनुष्याच्या उत्पत्ती संदर्भात
मायेच्या पलीकडं जाऊन विचार करता येणं अत्यंत गरजेचं असतं. आपल्यासाठी हाच मोठा अडथळा ठरतो. असा विचार करणं आपल्याला जमत नाही आणि आपली फसगत होऊ लागते. त्यामुळं विश्वाच्या निर्मितीचं मूळ परब्रह्मातच आहे, पण ते निर्विकार निर्लेप असल्यामुळं मूळ मायाच सर्व घडवून आणत असते. समर्थ पुढे म्हणतात, खेचरे आणि भूचरे, वनचरे आणि जळचरे, नाना प्रकारीची शरीरे शरीरांपासून होती. म्हणजे आकाशगामी पृथ्वीवर विचरण करणारे, वनात आणि जळात राहणारे प्राणी यांची नाना प्रकारची शरीरे शरीरापासूनच उत्पन्न होतात. प्रत्यक्षास आणि प्रमाण, निश्चयास आणि अनुमान, मार्ग देखोन आडरान घेऊच नये. म्हणजे जी गोष्ट प्रत्यक्ष दिसून येते तिला प्रमाण देण्याची आवश्यकता नसते आणि जी गोष्ट निश्चित असते तिच्या संबंधी अनुमान करण्याची जरूरच नसते. सरळ असलेला रस्ता सोडून उगीचच आडरानात शिरू नये. विपरीतापासून विपरीत होते, परी शरीरच बोलीच येते. शरीरा वाचून उत्पत्ती होणार नाही. पहा, समर्थांना काय म्हणायचंय, संकरित प्रजेपासून संकरित प्रजाच उत्पन्न होते, पण ती सुद्धा शरीरापासूनच होते. शरीरा वाचून उत्पत्ती होणारच नाही, होऊच शकत नाही. म्हणजे खेचर वगैरे. तरी हे उत्पत्ती कैसी झाली, कासयाची कोणे केली, जेने केली त्याची निर्मिली, काया कोणे कोणे. म्हणजे तरी ही उत्पत्ती कशी झाली, कोणी व का केली, ज्याने केली त्याचा देह कोणी निर्माण केला. ऐसे पाहता उदंड लांबले, परिमुळी शरीर कैसे झाले, कासयाचे उभारिले कोणे कैसे. म्हणजे अशा रीतीने विचार करू लागलं तर खूपच लांबड लागेल. प्रथम हे शरीर मुळात झाले तरी कसे, ते कशाचे केले आहे आणि कोणी व कसे केले आहे ते बघू. ऐसी ही मागील आशंका राहत गेली ते ऐका, कदापि जाजू घेऊ नका प्रत्ययो आलियाने. म्हणजे अशी ही मागे विचारलेली शंका अजून तशीच राहिली आहे, म्हणून त्याचे उत्तर आता ऐका. पण प्रत्यय आल्यावर मात्र कधीही दुराग्रह करू नका, दुराग्रह धरू नका. प्रत्ययोची आहे प्रमाण, मूर्खास वाटे अप्रमाण, पिंडे प्रचित शब्दे जाण विश्वासासी. म्हणजे प्रत्ययच प्रमाण मानला पाहिजे, पण मूर्खाला तो अप्रमाण वाटतो. पण या देहात जीवाला अनुभवामुळेच विश्वास निर्माण होतो. ब्रह्मी मूळ माया झाली, तेची अष्टदा प्रकृती बोलिली, भूती त्रिगुणी कालविली. मूळ माया म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी मूळ माया उत्पन्न झाली, तिलाच अष्टदा प्रकृती असे म्हणतात. पंचभूते व त्रिगुणे हे तिच्या ठिकाणी सूक्ष्म अंशाने मिसळलेले असतात. बघा, परब्रह्माच्या ठिकाणी मूळ माया निर्माण झाली. पंचमहाभूत आणि त्रिगुण अशी 8 तत्व मूळ मायेत कालवलेली असतात. तीच अष्टदा प्रकृती होय. परब्रह्माच्या ठिकाणी मूळ माया निर्माण झाली हे विधान नीट समजून घ्यायला हवं, कारण हे विधानच आपल्या कल्पनेचा उगमबिंदू आहे. इथं आपल्या कल्पनेला जरासा थारा मिळतो आणि त्या आधारे सृष्टी निर्मितीचा तर्कवाद मांडण्याचा आपण प्रयत्न करू लागतो. मूळ मायेचं शारदेचं सामर्थ्य वर्णन करताना समर्थांनी पहिल्याच दशकात सांगून ठेवले, जे अनंत ब्रह्मांडे घडी लीळा विनोदेची मोडी, आपण आदी पुरुषी दडी मारून राहे.
जे प्रत्यक्ष पाहता आढळे, विचार घेता तरी नाढळे, जयेचा पार न कळे ब्रह्मादिकांसी. बघा, शारदा अर्थात मूळ माया निर्माण झाली अशी नुसती कल्पना करताच ती क्षणार्धात ब्रह्मांड निर्माण करते आणि ते मोडूनही टाकते. हे ती अगदी विनासायास करते, लीलया करते. इथं डार्विननं म्हटलंय तसा क्रम विकासाचा किंवा उत्क्रांतीचा प्रश्न उद्भवतच नाही. रामचरितमानसमध्ये तुलसीदासांनी प्रभू रामचंद्रांच्या अर्थात मूळ पुरुषाच्या प्रचंड सामर्थ्याचं वर्णन करताना महादेव पार्वतीला काय म्हणाले ते सांगताना म्हटलंय, उमा राम की भकुटी बिलासा, होई विश्व पुनी पावई नासा. बघा, तुलसीदास काय सांगतायत आणि महादेव श्री पार्वती मातेला काय सांगतायत की हे उमा, प्रभू रामांच्या केवळ भुवईच्या इशाऱ्यानं विश्व उत्पन्न होतं, तसंच नाशही पावतं. मूळ पुरुषाचं हे सामर्थ्य म्हणजेच मूळ माया, ती मूळ पुरुषाहून वेगळी राहूच शकत नाही. आपण तिला नीट समजून घेत नाही, हीच तर खरी गंमत आहे. मूळ माया अनंत विश्व निर्माण करते, पण ती परब्रह्माच्या स्वरूपात लीन होऊन राहते, लपून राहते. इंद्रियांनी पाहायचं म्हटलं तर ती दिसते, मात्र विचारांनी तिचा शोध घ्यायचा झाल्यास तिचं खरं स्वरूप कळत नाही. म्हणजेच माझं घरदार, प्रपंच इत्यादी सारं काही आपल्याला दिसतं, समजतं, पण विश्व निर्माणच झालं नाही हे काही केल्या आपल्याला कळत नाही. जिथं ब्रह्मादिकांना देखील या मूळ मायेचा पार लागत नाही, तिथं आपल्यासारख्यांची काय कथा, काय कुवत. परंतु सद्गुरु कृपेनं विवेकाची कास धरून जो कल्पनेला, शून्याला भेदून पुढं जातो त्याला याची सत्यता पटेल. त्यासाठीच तर सद्गुरूंचा सदा सर्वदा संग असणं नितांत गरजेचं असतं. म्हणून आपण सद्गुरूंची, समर्थांची करुणा भागतो. आपल्या अंतरंगातील कल्पनाच मूळ मायेचं व्यक्त रूप आहे आणि तिच्या आधारेच आपण सृष्टी, मनुष्याच्या उत्पत्तीचा तर्क विचार करतो. या कल्पनेचा अस्त झाला तरच सृष्टी निर्मितीचं, मनुष्याच्या उत्पत्तीचं कोडं उलगडू शकतं. परब्रह्मात मूळ माया, तिच्यात गुणमाया, तिच्यातून त्रिगुण, त्यातील तमोगुणातून पंचमहाभूत निर्माण झाली. पंचतत्व आणि त्रिगुण यांनी मिळून ही अष्टधा प्रकृती निर्माण झाली. या सृष्टीत अनंत वस्तू निर्माण झाल्या. अखिल सृष्टीला व्यापून असणारा, त्याच्यात रमणारा, सर्वांच्या अंतर्यामी वसणारा तो भगवंतच भोग घेणारा एकमेव भोक्ता झाला. संत हे जाणून असतात, पण मायेमुळं आपल्या बुद्धीला ते पटत नाही. आपल्या तर्कवादी विचारांच्या मागं सर्वप्रथम जर कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे मूळ मायेची निर्मिती. मायेची व्याख्या सांगावी सद्गुरूंनीच. सद्गुरू म्हणतात, जी नाही ती माया. म्हणजे किती छोटंसं उत्तर हे पहा. जी आपल्या जीवनात अस्तित्वातच नाही तिचं आपण चिंतन करत असतो. आपण मायेला इतकं घट्ट धरलेलं आहे की संतांची भूमिका काय आहे हेच आपल्याला नेमकेपणानं कळत नाही. पुढे, ते मूळ माया वायो स्वरूप, वायोमध्ये जाणीवेचे रूप, तेची इच्छा परी आरोप, ब्रह्मी न घडे. म्हणजे ती मूळ माया वायू स्वरूप असते. वायूमध्येच जाणीव असते. जाणीव म्हणजेच इच्छा होय, पण तिचा आरोप
परब्रह्मावर करता येत नाही. तथापि ब्रह्मी कल्पिला तरी तो शब्द वाया गेला. आत्मा निर्गुण संचला शब्दातीत. म्हणजे तरी पण जर इच्छेचा आरोप परब्रह्माच्या ठिकाणी कल्पिला तर ते म्हणणे व्यर्थ ठरते. कारण आत्मा हा निर्गुण सर्वत्र कोंदाटलेला असूनही शब्दातीत आहे. बघा, आपण परब्रह्माकडं कर्तृत्व द्यायला जातो, पण ते पूर्वी जसं निश्चळ निर्विकल्प होतं तसं ते कायमस्वरूपी राहतं. त्यामध्ये कर्तृत्वाची भावना आली ती या मूळ मायेमुळं, जी आपल्या अंतरंगात वायू स्वरूपात वसत असते. या वायू स्वरूपात पुढं विस्तार होता होता त्यातून गुणमाया प्रसवली. वायूच्या आधारेच त्रिगुण निर्माण झाले आणि वायू स्वरूपातूनच 3 गुणांचे स्वामीही निर्माण झाले. हे सांगताना समर्थ पुढे लिहितात, आत्मा निर्गुण वस्तू ब्रह्म, नाम मात्र तितुका भ्रम, कल्पून लावेला संभ्रम, तरी तो लागणार नाही. म्हणजेच आत्मा म्हणजेच निर्गुण ब्रह्म वस्तू होय. जितकी नामे आहेत तो सर्व भ्रम आहे. कल्पनेने त्याच्यावर भ्रमाने नाम रूपाने अवडंबर लादण्याचा प्रयत्न केला तरी तो सफल होणार नाही. तथापि आग्रहे लाविला जरी धोंडा मारिला, आकाशावरी कुंथिला तरी ते तुटेना. म्हणजे तरीही आग्रहाने तसा प्रयत्न केला तर आकाशाला दगड मारला किंवा त्याच्यावर कुणी थुंकले तरी आकाशापर्यंत कुठलीही वस्तू पदार्थ पोचूच शकत नाही. तैसे ब्रह्म निर्विकार, निर्विकारी लाविती विकार, विकार नासे निर्विकार. जैसे तैसे म्हणजे त्याप्रमाणेच ब्रह्म निर्विकार असल्यामुळे त्याच्यावर विकाराचा आरोप केला असता विकार नाश पावतात. निर्विकार ब्रह्म जसेच्या तसेच असते. आता ऐका प्रत्ययो, जाणोनी धरावा निश्चयो, तरीच पाविजे जयो अनुभवाचा. म्हणजे आता प्रत्यक्ष अनुभव सांगतो, तो नीट जाणून त्याप्रमाणे मनामध्ये दृढ निश्चय धरावा. म्हणजेच तुम्हालाही स्वतःला तसा अनुभव येईल. माया ब्रह्मी जो समीर, त्यात जाणता तो ईश्वर, ईश्वर आणि सर्वेश्वर तयासीच बोलीजे. म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी वायू स्वरूप जी मूळमाया झाली तिच्या ठिकाणची जी जाणीव कळा तोच ईश्वर होय. त्यालाच ईश्वर सर्वेश्वर असे म्हणतात. तोची ईश्वर गुणासी आला, त्याचा त्रिगुण भेद झाला. ब्रह्मा विष्णू महेश उपजला तये ठाई. म्हणजे त्याच ईश्वरापासून म्हणजे जाणीवेपासून गुण माया झाली. त्यातून रज सत्व व तम असे त्रिगुण वेगवेगळे झाले. त्यातूनच ब्रह्मा विष्णू व महेश उत्पन्न झाले. सत्व रज आणि तम हे त्रिगुण उत्तमोत्तम, त्यांच्यात स्वरूपाचा अनुक्रम मागा निरोपिला. म्हणजे सत्व रज आणि तम हे उत्तमोत्तम त्रिगुण असून त्यांच्या स्वरूपाचा अनुक्रम यापूर्वी वर्णन केलेला आहे. जाणता विष्णू भगवान, जाणता नेनता चतुरानन, नेनता महेश पंचानन अत्यंत भोळा. सत्वगुण म्हणजे जाणता तो विष्णू भगवान होय. रजोगुणमय म्हणजेच जाणीव नेणीव युक्त तो चतुरानन ब्रह्मदेव होय. आणि तमोगुणमय म्हणजेच नेणीवयुक्त अत्यंत भोळा पंचमुख महेश जाणावा. त्रिगुण कालवले कैसे होती वेगळाले, परी विशेष न्यून भासले ते बोलावे लागती. म्हणजे त्रिगुण खरे तर एकमेकांमध्ये मिसळलेलेच असते,
त्यांना वेगळे कसे करणार, पण ते जसे कमी अधिक भासतील त्याप्रमाणे त्यांचे वर्णन करावे लागते. वायोमध्ये विष्णू होता, तो वायो स्वरूपची तत्वता. पुढे झाला देह धरता चतुर्भुज, म्हणजे मूळ मायेत सत्वगुणरूपाने विष्णू वायुरूपच निराकार होता, तोच पुढे चतुर्भुज देह धारण करणारा झाला. तैसाच ब्रह्मा आणि महेश देह धरिती सावकास, गुप्त प्रगट होता तयास वेळ नाही. त्याचप्रमाणे रजोगुणापासून ब्रह्मदेव आणि तमोगुणापासून महेश यथावकाश देहधारी झाले. त्यांना गुप्त प्रगट होण्यास मुळीच वेळ लागत नाही. बघा समर्थ काय म्हणतायत की मूळ मायेतील सत्वप्रधान जाणीवेत श्री विष्णू होते, नंतर ते चतुर्भुज देहधारी बनले. त्याच पद्धतीने ब्रह्मा आणि महेश देखील मूळ जाणीवेतच होते आणि यथावकाश त्यांनीही देह धारण केला. त्यांना प्रगट किंवा गुप्त होण्याला अजिबात वेळ लागत नाही. असं हे सृष्टी निर्मितीचं रहस्यमय बीज संतांनी स्वानुभूतीनं जाणलं. सृष्टी निर्मिती झाली हा आपला भ्रम आहे, कल्पना आहे. डार्विननं या कल्पनेच्याच मदतीनं मनुष्य निर्मितीचा उत्क्रांतीवाद जगासमोर मांडला. त्याच्या उत्तुंग वाटणाऱ्या विचारांची मजल मात्र मूळ मायेपर्यंतच जाते, असं म्हणणंही थोडं धाडसाचंच ठरेल. ॲडम आणि ईव मनुष्य जातीचे उत्पत्तीकर्ते आहेत असं विज्ञानाला वाटतं. एखादा म्हणतो की मानव निर्मितीमागं आदिपुरुषाचाच हात असला पाहिजे. दुसरा म्हणतो की ब्रह्मदेवाचा पुत्र दक्ष याची ही सारी कामगिरी आहे. सारांश काय तर मनुष्य निर्मितीसाठी मानवी शरीराचाच वापर झाला असं मानलं गेलं. मूळ माया ते ॲडम आणि ईव या साखळीचा विचार केला तर मनुष्य फारच अलीकडचा आहे. संतांना मात्र परब्रह्मापासून सुरू होणारी कल्पनारूपी नाळ दिसली. भगवंताच्या नामस्मरण रूपी धारदार पात्यानं ही चिज्जड नाळ कापून टाकण्याचा उपदेश संत जीवाला देत असतात. नाम घेता घेता आपण आपलं अस्तित्व जेव्हा हरवून जाऊ तेव्हा ही कल्पनाशक्ती थंडावेल आणि समर्थांचा बोध आपल्याला समजेल. पण उद्या याला किती काळ लागेल ते कोणास ठाऊक. मात्र समर्थ कनवाळू आहेत, आपल्याला ते तात्काळ ठेवत नाहीत. त्यांनी सांगितल्यानुसार आपण नाम घेऊ असा त्यांना विश्वास आहे, म्हणूनच ते विश्वाचं स्वरूप उलगडून दाखवत आहेत. आता रोकडी प्रचिती मनुष्य गुप्त प्रगटती, मा त्या देवांच्याच मूर्ती सामर्थ्यवंत. म्हणजे आता रोकडा अनुभव पहा. मनुष्यसुद्धा जर गुप्त होतात, प्रगट होतात, हे आपल्याला प्रत्यक्ष अनुभवायला येते, तर मग या सर्व अत्यंत सामर्थ्य संपन्न देवतांच्याच मूर्ती, मग त्यांना हे अशक्य कसे असेल? देव देवता भूते देवते, चढते सामर्थ्य आहे तेथे, येण्याची न्याये राक्षसाते. सामर्थ्य कळा म्हणजे देवदेवता भूते दैवते यांच्या ठिकाणी उत्तरोत्तर अधिक सामर्थ्य असते. त्याचप्रमाणे राक्षसांच्या अंगीही त्याच प्रकारचे सामर्थ्य आढळून येते. झोटिंग वायो स्वरूप असती, सवेच खुळखुळा चालती, खोबरी खारिका टाकून देती अकस्मात. म्हणजे झोटिंग वायुस्वरूपच असतात, ते दिसत नाहीत, पण माणसाबरोबरच चालू लागले की कुळकुळ आवाज मात्र ऐकू येतो आणि ते खारीक खोबरे वगैरे वस्तूही टाकून देतात. अवघेची न्याल अभावे, तरी हे बहुतेकास ठावे,
आपुल्याला अनुभवे विश्वलोक जाणती. आता हे सर्वच खोटे मानाल, त्यावर श्रद्धा जर न ठेवाल तर या गोष्टी घडतात हे अनेक जणांना माहीत आहे. जगातील लोक आपापल्या अनुभवावरूनच या गोष्टी जाणतात. मनुष्य धरिती शरीरवेश, नाना पराकाया प्रवेश, मातो परमात्मा जगदीश कैसा न धरी. म्हणजे मनुष्यसुद्धा वेळोवेळी वेगवेगळी शरीरे व वेश धारण करू शकतात, परकाया प्रवेश करू शकतात, मग तो परमात्मा जगदीश अशा गोष्टी का बरे करू शकणार नाही. पहा समर्थ काय म्हणतायत, झोटिंग म्हणजे वाईट शक्ती, वायू रूपात असणारी हीन शक्तीच म्हणजे भूतखेत वगैरे. झोटिंग दिसत नसला तरी तो आपल्याबरोबर चालत असेल तर कुळकुळ असा आवाज येतो. एकदम तो खारीक खोबरं आपल्यासमोर टाकतो, असा पुष्कळांना अनुभव आलेला असतो. जिथं माणसं वेगवेगळी शरीरं धारण करतात, परकाया प्रवेशही करतात, तिथं जगदीशाला अशक्य ते काय. तोच मूळ मायेतून जाणीव रूपाच्या आधारे ब्रह्मांडात विस्तारतो, त्याचा सत्य संकल्प साकारतो, त्याच्यातूनच अनंत प्रकारचे जीव निर्माण होतात. सृष्टीच्या निर्मितीमागं केवळ निमित्त म्हणून ब्रह्माला पुढं केलं, पण सृष्टीचा निर्माता मी नसून त्यामागं कुठली तरी अनाहूत शक्ती आहे असं ब्रह्मदेवानं स्वतः सांगितल्याचा उल्लेख भागवतात आहे. वायू स्वरूप जाणीवेनच ब्रह्मा विष्णू महेश यांचे देह धारण केले व ब्रह्मांनी सृष्टी निर्मिती केली असं समर्थ सांगत आहेत. म्हणून वायू स्वरूपे देह धरिले, ब्रह्मा विष्णू महेश झाले, पुढे तेची विस्तारले पुत्रपौत्री. म्हणून वायू स्वरूप जाणीवेने जे देह धरले तेच ब्रह्मा विष्णू महेश झाले व पुढे मुले नातवंडे यांच्या रूपाने तेच विस्तार पावले. अंतरीच स्त्रिया कल्पिल्या, तो त्या कल्पिताच निर्माण झाल्या, परी तयापासून प्रजा निर्मिल्या नाहीत कदा. म्हणजे त्यांनी अंतरातच स्त्रियांची कल्पना केली आणि कल्पना करताच त्या निर्माण झाल्या, पण त्यांच्यापासून त्यांनी कधीही प्रजा निर्माण केली नाही. इच्छुन पुत्र कल्पिले, ते प्रसंगी निर्माण झाले, येणे प्रकारे वर्तले. हरिहरादिक म्हणजे हरिहरादिकांनी पुत्रांची कल्पना केली आणि त्या प्रसंगी ते निर्माण झाले. या प्रकारे हे त्रिदेव वागले. पुढे ब्रह्मयाने सृष्टी कल्पिली, इच्छेसरिसी सृष्टी झाली, जीवसृष्टी निर्माण केली ब्रह्मदेवे. म्हणजे पुढे ब्रह्मदेवाने प्रथम सृष्टीची कल्पना केली, त्या इच्छेसरशी सृष्टी निर्माण झाली. नंतर ब्रह्मदेवानेच जीवसृष्टी निर्माण केली. नाना प्रकारीचे प्राणी कल्पिले, इच्छेसरिसे निर्माण झाले, अवघे जोडीचे उदिले, अंडज जारजादिक. म्हणजे नाना प्रकारच्या प्राण्यांची त्यांनी कल्पना केली आणि त्यांच्या इच्छेसरसे ते निर्माण झाले. नंतर त्यांनी सर्व अंडज जारज इत्यादी नर मादी जोडीची निर्मिती केली. एक जळ स्वेदापासून झाले, ते प्राणी स्वेदज बोलिले, एक वायुकरिता झाले, अकस्मात उद्विज. म्हणजे घामाच्या जलापासून झाले, त्यांना स्वेदज म्हणतात. दुसरे वायूतून अचानक निर्माण झाले, त्यांना उद्विज म्हणजे झाडे झुडपे वृक्षादी असे म्हणतात. जे जमीन फोडून उगवणारे त्यांना उद्विज म्हणतात. पहा समर्थ काय म्हणतायत, ब्रह्मदेवांनी विश्वाची कल्पना करतात त्यांच्या इच्छेप्रमाणे हे विश्व, त्यातील पशुपक्षी
कृमी कीटक निर्माण झाले. नर मादी अशी जोडी असणारे अंडज जारज, घामापासून निर्माण झालेले स्वेदज, वायूपासून निर्माण झालेले उद्भिज असे अनंत प्रकारचे प्राणी सृष्टीत तयार झाले. हा खरं तर परमात्म्याच्या कल्पनेचाच विलास आहे. त्याला अनंत प्रकारांनी नटायची इच्छा होती, म्हणून तो अवघ्या प्राणीमात्रात शिरला व भोगांचा भोगताही बनला. अशा कल्पनाधिष्ठित सृष्टीला सत्य मानणं, मी म्हणजे देह या भूमिकेला कवटाळणं, सृष्टीत घडणाऱ्या सुखदुःखाच्या गोष्टींनी कष्टी होणं हा खरं तर आपला भ्रमच आहे. तो या बीजलक्षण समासाच्या सूक्ष्म चिंतनातून दूर व्हावा असं समर्थांना वाटतं. मी देह नाहीच, परमात्म्याचा सत्य संकल्प साकार व्हावा म्हणून त्यांनीच मला देह दिला. अन्यथा मी परब्रह्म स्वरूपच आहे. तोच माझ्या अंतरंगात बसून मला नाचवतोय. ही मनोधारणा पक्की व्हायला हवी. विश्वातील घडणारी प्रत्येक सुखद दुःखद घटना भगवंताच्या सत्य संकल्पनांचाच एक भाग असते. त्यांच्या इच्छेशिवाय झाडाचं पानही हलू शकत नाही. तो दिग्दर्शित करत असलेल्या विश्वमंचावरील महानाट्यातील मी एक लहानसं पात्र आहे. त्याचा सत्य संकल्प पूर्णत्वाला जावा म्हणून त्यांनी मला छोटीशी भूमिका दिलेली आहे आणि ती तो माझ्याकडून करवून घेतोय याचं सदैव भान असावं. मी जीव आहे या भ्रमानं करते पण माझ्याकडे घेऊन मीच हा द्वैत पसारा निर्माण केला आहे. परंतु मी केवळ त्याचाच आहे अशा शरणागत भावनेतून त्याच्या इच्छेत आपली इच्छा मिसळून राहायला सुरुवात करतो तेव्हा माझ्यासाठी हे द्वैत भरलं विश्वच नाहीसं होतं. अज्ञानवश मायेनं पांघरलेलं आवरण आपसूक बाजूला होतं आणि सर्वत्र परब्रह्माचं दर्शन होऊ लागतं. शरणागतीच्या खुरप्यानं कल्पना ब्रह्मरूपी तण वेळच्या वेळीच काढून टाकलं व नामस्मरण रूपी जलाचा शिडकावा अखंड होत राहिला तर अंतरंगातील जाणीवरूपी बीज चटकन अंकुरेल, वेगानं फोपावेल. त्याच्या जोपासनेत जीवनातील चिंता, काळजी, भ्रांत कुठल्या कुठं पळून जातील याचा पत्ताही लागणार नाही, हे ध्यानात ठेवा. सृष्टी तसंच मनुष्याच्या उत्पत्तीचं रहस्य उलगडून दाखविणं हाच या समासाचा खरा हेतू आहे. त्या दृष्टीनं संत हरिस्वरूप असणाऱ्या या सृष्टीकडं कसं पाहतात याचा विचार आपण करत आहोत. तर्कावर आधारित उत्क्रांतीवादाला प्रमाण मानून सृष्टीचा विकास होत गेला असं आपण मानतो, पण वस्तुस्थिती तशी नसून संतांच्या दृष्टीनं सृष्टीची निर्मिती म्हणजे परमात्म्याच्या सत्य संकल्पाचा विस्तार आहे. परब्रह्माच्या अनेक होण्याच्या इच्छापूर्तीसाठी मूळ माया निर्माण झाली. तिनं वेगळं असं काही केलंच नाही, केवळ परब्रह्मावर एक आच्छादन घातलं. त्यामुळं मूळ परब्रह्मच आपल्याला वेगवेगळ्या रूपात आकारात दिसू लागलं. ही सारी रूपं त्या एकाच एक भगवंताचीच आहेत, पण मूळ मायेच्या अज्ञानरूपी आवरणामुळं आपण त्या रूपांना वेगवेगळी नावं दिली, गुणधर्म दिले. अंडज, जारज, स्वेदज, उद्भिज अशा बीजांतून जीव निर्माण झाले. यात खरं तर उत्क्रांती किंवा क्रम विकास नाहीच. भगवंताची इच्छा मूळ मायेनं ब्रह्मदेवाकरवी तात्काळ साकार केली. ब्रह्मदेवाची ही एक कला आहे, विद्या आहे असं समर्थ सांगतात. पुढे मनुष्यांची गौड विद्या
राक्षसांची वडंबरी विद्या, ब्रह्मयाची सृष्टी विद्या येणे प्रकारे, म्हणजे मनुष्याची गौड विद्या, राक्षसांची वडंबरी विद्या तशीच ब्रह्मदेवाची विद्या आहे, तिला सृष्टी विद्या म्हणतात. बघा, जादूचे प्रयोग बघताना आपण स्तंभित होऊन जातो. जादू सत्यच आहे असं समजून आपण त्यात असा अडकतो. याचा अनुभव सर्वांना असेलच, पण ती केवळ हातचलाकी असते, नजरबंदी असते. त्यात नवनिर्मिती अशी काहीच नसते, काही चमत्कारही नसतो. ही झाली गौड विद्या. त्रेतायुगात, द्वापर युगात अनेक असुर युद्धात मायावी विद्येचा वापर करायचे. रामायणात रावण, इंद्रजित आणि त्याच्या राक्षसवीरांनी अशा विद्येचा भरपूर वापर केला. अचानक लुप्त होणे, आकाशात मेघ दाटून येणे, आकाशातून सर्प किंवा आगीचे लोळ पडणे असे प्रकार मायावी शक्तीनं घडत असत. वानर सेना त्यामुळं घाबरून माघारी फिरायची, पण प्रभू रामांकडे बघताच ती मायावी शक्ती कमजोर ठरायची. जो भगवंताला सन्मुख होतो त्याला माया बाधत नाही. प्राप्त सिद्धींच्या वरदानांच्या मदतीनं पंचतत्वात फेरफार करण्याच्या राक्षसांच्या या विद्येला वडंबरी म्हणतात. जशी मनुष्याची गौड विद्या राक्षसांची वडंबरी विद्या, तशीच ब्रह्मदेवाची सृष्टी विद्या आहे. वरील दोन्ही विद्येप्रमाणे सृष्टी विद्याही नजरबंदीचाच खेळ आहे असं समर्थ सांगतात, असं समर्थ म्हणतात. सृष्टी निर्मिती झाली हे आपण कल्पनेने मान्य करतो. या कल्पनेला मुळापासून उकडून लावून आपल्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा हा समास आहे. जशी नवविवाहित मुलगी लग्न होऊन सासरी येताच दीर, सासू, सासरे, ननंद आणि इतर नाती अचानकपणे तिच्या जीवनात येतात आणि ती त्या नात्यांना स्वीकारते, तसं जीवनात आपण असंख्य गोष्टींना कल्पनेनं स्वीकारतो. मग आपला आणि त्या गोष्टींचा थेट संबंध असो किंवा नसो, परब्रह्म वांछित, ब्रह्मा निर्मित ही सृष्टी अज्ञानवश आपण सत्य मानून चालतो. पण जादूचे प्रयोग झाल्यावर जादूगार जसं ते प्रयोग हातचलाकीचे होते असं सांगतो, किंवा राक्षसांची मायावी विद्या भगवंतासमोर चालत नसे, तसं आत्मज्ञानी सत्पुरुषाला ब्रह्माच्या या सृष्टी निर्मितीचं अजिबात आश्चर्य वाटत नाही. सृष्टीचा संतांवर काही एक परिणाम होत नाही. हा तर ब्रह्मदेवाचा हातचलाकीचा खेळ आहे. अशा दृष्टीनंच तो विश्वाकडं पाहतो. त्यामुळं हरिव्यापक सर्वत्र समाना या सूत्रानं संतांना सृष्टीत एका भगवंता वाचून दुसरं काही दिसतच नाही. सृष्टीला सत्य मानण्यात जसा आपल्या कल्पनेतील क कार्यरत असतो, तसा आणखीन एक क कारणीभूत आहे, आणि तो म्हणजे कर्तेपणाचा. मी करता आहे ही भावनाच मिथ्या सृष्टीतील घटक आपल्याकरता जिवंत करत असते. जन्माला आलोय म्हणजे कर्म आवश्यक आहे यात दुमत नाही, पण जी सृष्टीच मुळात कल्पनाधारित आहे त्यात मी कर्म करतोय असं म्हणणं कितपत योग्य आहे? खरंच मी माझ्या शक्तीनं कार्यरत असतो का? गाढ झोपेत असताना स्वप्न पडतं, त्या स्वप्नात काय घडावं, कोण कोण असावं हे आपल्या हातात नसतं. त्यातील घटना आपसूक घडत असतात. तसं एकोहम बहुश्याम या परमात्म्याच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यामधली आपण सर्वजण छोटी मोठी पात्र आहोत. त्यामुळं
आपण कुठं असावं, काय कार्य करावं हे आपल्या हाती नसतं. झाडाचं पान हलणं किंवा फुलाचं उमलणं असो किंवा पूर भूकंप येणं असो, या सर्वांचं नियंत्रण विश्वसूत्रधार असणाऱ्या जगन्नाथाच्या हाती असतं. यात स्वतःहून आपण काहीच करत नसतो, पण कर्तेपणाचा आव मात्र आपण आणतो आणि त्यामुळंच कल्पित सृष्टी आपल्याला सत्य भासते. खाल्लेल्या अन्नाचं रक्तात रूपांतर होणं, देहाचं भरण पोषण करणं, सजीवाला प्राणवायूचा पुरवठा होणं, सृष्टीचं चलनवलन सुरू राहणं, गुरुत्वाकर्षण शक्तीद्वारे पृथ्वीचा सांभाळ होणं, इतर ग्रहगोलांच्या आपत्तीपासून अवनीचा बचाव करणं, या सर्वांचा कर्ता तो परमात्माच आहे. ब्रह्मांडाच्या या अतिविशाल पसाऱ्यातील मी तर एक सूक्ष्म जीव आहे. माझंही पालनपोषण करणारी ती जाणीवरूप शक्तीच आहे. मात्र मी करता या अहंभावनेनं मला तिचा विसर पडलाय. त्यामुळं संत माझं हे विस्मरण घालवून तू करता नाहीस हे पटवून देताना सांगतात, बाबा रे, परमात्म्याची इच्छा म्हणून त्याला हवे असलेले भोग घेण्यासाठी त्यानंच तुला निर्माण केलंय. वायुस्थित विष्णुरूप जाणीव तुझ्या यथोचित सांभाळ करते. कर्म करण्यासाठी तुला ताकद पुरवते. इतकंच नव्हे तर तुझ्या कर्मांच्या परिणामांचा भोगताही तोच आहे. तेव्हा कर्तेपणाचं ओझं घेऊन तू भारवाही होऊ नकोस. सृष्टीचं खरं स्वरूप तू न जाणल्यामुळं तुझं जीवन काळजी, चिंता, भय, ताणतणाव यांनी ग्रासून गेलंय. तेव्हा त्या विष्णुरूपी जाणीवेचं सतत स्मरण करणं म्हणजेच भगवंताच्या नामात राहणं होय. अखंड नामोच्चारानं कर्तेपणाचा ऱ्हास होतो. भगवंत चरणी सहज शरण जाता येतं. सर्वार्थानं भगवंतच मला सांभाळतोय ही भावना दृढ होते. आतून आपण निर्भय होऊ लागतो. असं घडणं म्हणजे आत्मज्ञानाच्या मार्गावर आपलं एक एक पाऊल पुढं पडू लागल्याचं द्योतक आहे. परंतु इतका सूक्ष्म विचार करायला आजच्या धावपळीच्या युगात वेळ आहे कोणाकडे? ब्रह्मदेवाच्या दृष्टिकोनातून या सृष्टी निर्मितीकडे पाहायला तयार आहे तरी कोण? प्रत्येकजण या कल्पित सृष्टीत मायावी धनदौलत मिळवण्यासाठी धावत असल्यामुळं अंतर्यामीच्या जाणीवेकडं अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. हे लक्षात घेणार तरी कोण? आपण प्रारब्ध नामक घाण्याला जुंपले जातोय, काळजीरूपी जात्यात भरडले जातोय. याला कारण आपल्याला जाणीवेचं झालेलं विस्मरण, आणि हे विस्मरणच रुद्राच्या अस्तित्वामागचं कारण होय. भगवंताचं स्मरण ठेवलं नाही, नरदेह मिळूनही आत्मज्ञान प्राप्त करून घेतलं नाही, अर्थात जाणीवेचा अभाव म्हणून मग नेणीव उत्पन्न होते. या नेणीवेचं जाणीवेत परिवर्तन व्हायला हवं. जाणीवेतून मूळ तत्वापर्यंत जाण्याची एक विशिष्ट व्यवस्था आहे, नियमावली आहे. त्यासाठी वेगळं अनुशासन आहे. प्रारब्ध भोग भोगता भोगता जीव पदापासून रामपदापर्यंत पदोन्नती साधून देणाऱ्या, सृष्टीचं खरं स्वरूप समजावून देणाऱ्या अनोख्या परमेश्वराधिष्ठित व्यवस्थेला रुद्र असं नाव आहे. ब्रह्मदेवाला निमित्त करून भगवंतच त्याची कल्पना मूळ मायेच्या मदतीनं आकारास आणतो. कर्मानं बांधलेल्या, कर्मात गुंतलेल्या जीवाचं पालन पोषण श्री विष्णू करतात. या प्रक्रियेत कर्तेपणाचा त्याग न केलेल्या
जीवाच्या अंतरंगातील नेणीव दूर सारून त्या जागी जाणीव प्रस्थापित करण्यासाठी, जीवाला जन्ममृत्यूच्या चक्रातून बाहेर पाडण्यास मदत करण्यासाठी रुद्राच्या आधिपत्याखाली एक अत्यंत चोख अशी व्यवस्था कार्यरत असते. अशा तऱ्हेनं ब्रह्मा, विष्णू, महेश ही तीन तत्व सृष्टीचं संतुलन अबाधित ठेवतात. समर्थांनी या समासात मांडलेलं हे तत्वज्ञान आपल्याला आपला अहंकार सोडण्यास शिकवतात. मी कुणीच नाही, आहे तो केवळ परमेश्वरच ही भावना आपल्या अंतरंगी दृढ होऊ शकली, अहमचा लोप होऊन कर्तेपणाचा ऱ्हास होऊ शकला, तर अवधी सृष्टी आपल्याला हरिमय दिसू लागेल. आणि तेव्हाच या बीजलक्षण समासातून समर्थांना रुजवायचा विचार आपल्या हृदयात अंकुर धरू लागलाय असं म्हणता येईल. दर्या में खसखस या उक्तीप्रमाणे आपलं या विश्वातील अस्तित्व अतिशय नगण्य आहे हे एकदा का पटलं की आपली जाणीव मग विश्वाशी एकरूप होऊ लागेल. सृष्टीची व्यापकता हृदयात उतरू लागेल. अहंकाराचा त्याग केला, कर्तेपणा झटकून टाकला की ही राममय सृष्टी आपल्यालाही तिच्या कुशीत घेते आणि आपणही हरिस्वरूपच होऊन जातो. हा या समासाचा भावार्थ आहे हे ध्यानात ठेवा. हरिस्वरूप होण्यासाठी जीवाचा शिवापर्यंत कसा प्रवास होतो, त्यातील प्रलयरूपी थांबे कोणते, याचं अद्भुत वर्णन पुढील पंचप्रलय निरूपण नाम या समासात आहे. ते आपण पुढच्या समासात पाहणार आहोत. पुढे काही एक मनुष्यांची, त्याहून विशेष राक्षसांची, त्याहून विशेष ब्रह्मयाची सृष्टीविद्या म्हणजे मनुष्यांची गौड विद्या काही थोड्या वस्तू निर्माण करते. त्याहून राक्षसांची ओडंबरी विद्या बऱ्याच अधिक वस्तू निर्माण करते. पण ब्रह्मदेवाची सृष्टीविद्या त्याहूनही अधिक म्हणजे संपूर्ण सृष्टी निर्माण करते. जाणते नेणते प्राणी निर्मिले, वेद वेदोन मार्ग लाविले, ब्रह्मयाने निर्माण केले येणे प्रकारे म्हणजे ब्रह्मदेवाने जाणते व नेणते प्राणी निर्माण केले, नंतर वेद निर्माण करून त्यांना मार्गदर्शनही केले. या प्रकारे हे सर्व ब्रह्मदेवाने निर्मिले. मग शरीरापासून शरीरे, सृष्टी वाढिली विकारे, सकळ शरीरे येणे प्रकारे निर्माण झाली. यानंतर पुढे शरीरापासून शरीरे निर्माण झाली आणि सृष्टीचा प्रचंड विस्तार झाला. याप्रमाणे सर्व शरीरे निर्माण झाली. येथे आशंका फिटली, सकळ सृष्टी विस्तारली, विचार पाहता प्रत्यया आली. येथान्वये म्हणजे येथे आता शंका नाहीशी झाली. सकळ सृष्टी याप्रमाणे विस्तार पावली याचा प्रत्यक्ष अनुभवही यथानुक्रमे आपल्याला आलेला आहे. ऐसी सृष्टी निर्माण केली, पुढे विष्णूने कैसी प्रतिपाळिली हेही विवंचना पाहिली पाहिजे श्रोती. म्हणजे अशा या सृष्टीचा प्रतिपाळ श्री विष्णूंनी कसा केला हेही श्रोत्यांनी विचारपूर्वक जाणून घेतले पाहिजे. सकळ प्राणी निर्माण झाले, ते मूळ रूपे जाणून पाळिले, शरीर दैत्य निर्दाळिले, नाना प्रकारीचे म्हणजे सर्व प्राणी निर्माण झाले, त्यांचा जाणीव या मूळ रूपाने प्रतिपाळ केला. म्हणजे प्रत्येक प्राणी जाणीवेनेच स्वसंरक्षण करीत असतो आणि स्थूल शरीरे घेऊन दैत्यांचा संहार श्री विष्णूंनी केला. शरीरे रुद्र खवळेल, तै जीवसृष्टी संवारेल, अवघे ब्रह्मांडची जळेल संवार काळी. म्हणजे ज्यावेळी प्रलयकाळ येईल त्यावेळी श्री महेश म्हणजे श्री महादेव स्थूल रूपाने खवळतील आणि सर्व जीवसृष्टीचा संहार होऊन
अवघे ब्रह्मांड जळून भस्मसात होईल. एवं उत्पत्ती स्थिती संहार याचा ऐसा आहे विचार. श्रोती होऊन तत्पर अवधान द्यावे. म्हणजे याप्रमाणे उत्पत्ती स्थिती संहार या प्रकारे होत असतो, तरी आता श्रोत्यांनी तत्पर होऊन अवधान द्यावे. कल्पांती संहार घडेल तोची पुढे सांगिजेल. पंचप्रळय ओळखेल तोची ज्ञानी. म्हणजे कल्पांताच्या वेळी संहार कसा घडेल हे पुढे सांगितले जाईल. एकूणच 5 प्रलय आहेत. ते जो जाणून घेईल तोच खरा ज्ञानी होय. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे बीज लक्षण नाम समास चौथा. जय जय रघुवीर समर्थ.